नमस्कार मित्रांनो, तर आता आहे आपण कडेगावमध्ये आणि हे आपलं कडेगावमध्ये आपण प्रोटीन शॉप खोलणार आहे. त्याचं हे लोकेशन आहे. आतमध्ये पूर्ण काम करायचं चालू आहे कलरचं. अशा प्रकारे घाण आहे मित्रांनो. अजून काम कलरचं चाललेलं आहे. 2-3 दिवस लागतील कलरला. आणि हे बरोबर लोकेशन तडसर रोडला आहे. साईडला मोठीशी व्हाईट कलरची बिल्डिंग आहे आणि त्या साईडला बँक ऑफ इंडियाच्या साईडला आहे. तर गाईज आता आपल्या रूमचं काम झालेलं आहे फायनली. कलर बिलर असा मारून आता चाललं साफसफाई. हे बघा चाललं आज दुसरा दिवस आहे साफसफाईचा. कलर तर आपल्याला कम्प्लीट झाला आहे कारण आपलं शॉप मस्त आहे. अजून रॅक आणायचं तर रॅक लावायचे आहेत. अजून टेबल खुर्ची अजून बऱ्याच गोष्टी काय येणार आहेत. आता बघू किती अजून काम राहते बाकी. समजा एकदा पाणी टाकलं खट होते. आता बाकीचं काम काच लावणं, पुढं डोर येणार आहे. त्या तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी दावतो अजून काय काय होणार आहे ते. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो ही तर मित्रांनो 5-6 दिवस झालं काम चालू आहे आपल्या प्रोटीन शॉपचं कडेगावमध्ये. आणि ह्या काचा अजून लावायच्या आहेत. ऑलरेडी आपण रॅक बनवतोय कारण हे पुण्यावरनं मटेरियल आपण आणलेलं जाऊन एवढे रॅक बनलेले आहेत. अजून आतमध्ये आहे आणि अजून 2-3 दिवस लागतील आपलं शॉप ओपनिंग व्हायला. तर आपलं आता काम चालू आहे. तर गाईज आता आपलं काम चालू आहे. काम आता आपण थोड्याच वेळात पूर्ण संपवून म्हणजे रॅक फक्त जोडण्याचं आणि बाकीच्या गोष्टी संदीप आहे. संदीप भाव आहे आपला मदतीला आलेला आपल्या आहे. आणि आपली पहिली सुरुवात आहे. खूप दिवसापासून इच्छा होती की स्वतःचं प्रोटीन शॉप चालू करायचं. फायनली ते आज म्हणजे आपलं स्वप्न पूर्ण होतं आहे. मला खूप आनंद वाटतो त्या गोष्टीचा कारण पहिले मी स्वप्न बघितलं की शॉप जिम तर आपण झालेलं आहे. शॉप आपलं स्वतःचं होतं आहे. थोडा बॅकअप थोडा इन्कम थोडा आपला पुढं भविष्यात चांगला आला पाहिजे त्यामुळे आपण चालू केलेलं आहे. आणि बघू आता रिस्पॉन्स कसा भेटतो इथं. आता काम चालू आहे. आता काम करतो. सो ही आता बघा आता काम चालू करतो काम करतोय. तर काय आपण रॅक खाली बनवतो लट आवडायची सांगितली पूर्ण रॅक आपण बनवतोय. आपण कोणी कामाला लावलं नाही कारण काय आपल्याकडे जास्त पैसा नाही त्यामुळे आपण गोष्टी आहेत आपल्याला लावायचा पूर्ण त्या गोष्टी आपल्याला बघत पाहिजे. तर गाईज ह्याच्यावरती पूर्ण प्रोटीनचे डबे बसला आणि धावतो आता उभा अशा प्रकारे ह्याच्यावरती प्रोटीनच्या रॅकवरती डबे बसला. एक वजन 2, 3, 4 याच्या 5 डबे बसले आरामशीर. एक कमीत कमी रॅक 50 किलो वेट झेपल रॅकला. अशा प्रकारे आपलं काम चालू आहे. आजच्या तुम्हाला पुढे लावतो व्हिडिओमध्ये आपलं शॉप पूर्ण झाल्यानंतर पण दिसतंय. छोटीशी आपली इन्कम म्हणजे छोटीशी आपला बिझनेस आहे तो आपण ग्रो करू. आणि आपले यूट्यूब चॅनलवरती जे कडेगाव म्हणजे आपल्या आजूबाजूचे बघत असतील तर प्लीज आपल्या शॉपला व्हिजिट करा. तर तुम्हाला खतरनाक असं रेट बसणार आहे. सो ही आपण काम करूया. तर काय आता आपण आलेलो आहे वेल्डिंगच्या दुकानात. काचा बसवायला खाली फ्रेम आपण बनवणार आहे. ते पूर्ण लोखंडाचे बनवणार आहे कारण स्टीलमध्ये वाईज खर्च जास्त जातो आहे आपला. तर आता बघू किती आता जातो आहे. आपला भाव आहे राज तोच आपलं काम करणार आहे. ह्या पायपा घेतलेलं आहेत. आता आपल्या शॉपला अजून बनाय 2-3 दिवस लागतील. बघा एंडपर्यंत व्हिडिओ. सो ही तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं काम चालू झालेलं आहे. आणि आता आपल्या भावाला टाईम भेटलेला आहे फायनली कारण आपला भाऊ एवढा बिझी होता त्याला अजिबात टाईम नव्हता. टाईम काढला आहे. बघू आता किती टाईमात उरकतोय. सो ही पाठीमागा संदीप शिंदे आज केस कापून आला. बघा भारी दिसतोय. संदीप पुढे नाचते बघा.
तर काय आता काचा बसवण्याचं काम चाललेलं आहे. हे बघा काचा आता बसवायचं. त्यासाठी आपण काचा ह्याच्या आतमध्ये टाकणार, कारण आपण स्वस्तात जुगाड लावलेला आहे हे आपला राज मिस्त्रींनी, कारण आपल्याकडे एवढे पैसे नाहीत फ्रेम घेण्यासाठी. तर मित्रांनो, काचेच्या खाली जे अँगल टाकायचा म्हणजे लाकडाचा, काच हलू नाही म्हणून आता तो अँगल घेतला. तुम्हाला लावतो मी अँगल, म्हणजे लाकूड घेतलंय. ते आहे लाकूड म्हणून कुमारचा आहे का हो म्हणला, सहा नाही नसता लागला. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण लाकूड घेतलेलं आहे. आता चाललोय शॉपकडं, तर चला जाऊया. तर काय आता आपला बिल्डिंगचं काम चाललेलं आहे. आता हे फ्रेम चालले लोखंडी बनवायचे, ह्याच्यामध्ये आता काच आपण लावणार आहे. हे बघा, अरे मित्रांनो, खूप कष्ट चाललेलं आहे. बोललं लगेच होईल, पण लगेच काय होणार नाही. भरपूर टाईम जाणार याला, एक अख्खा दिवस जाईल पूर्ण. हे बघा, वेल्डिंग चालू आहे. मित्रांनो, खूप मेहनत घेतलेली आहे प्रोटीन शॉपला आपल्या. ते फायनली आपलं ड्रीम कम्प्लीट होतं आहे, होत चाललं आहे. बघू. सो ही लावतो मला पुढं अजून काय काय आपण करणार आहे, कशी कशी काच लावणार आहे. सो ही काय आता आपण काच कट करून घेतोय. आता काच आपण अशी कधीच कोण कट करत नाही. रिस्कवरती वरती काच घेऊन डायरेक्ट वरच कट करतोय. बघू, आय होप की कट चांगला झाला पाहिजे. कट म्हणजे कट नाही तर खालीच तू पूर्ण राहायची काच. बघू आता. हातून कट करायचं, हा दिसतोय हातून सर्व कट करायचे आहे. म्हणजे हे जे बनवलं आहे त्यात ही एक मोठी काच आणि हा एक हातून एवढा पीस लागणार आहे त्याचा पुढं. सो ही तर राज विचारच पडला की कशी काच कट करायची. हे बघा, अशी काठी घेतलेली आहे. काय पाहिजे तर गायच लाजतोय बघा किती राज. काय काय धरायचं तुला. अशा प्रकारे एवढी काच कट करायची आहे. काय झालं तर काय विचारच पडलेला आहे राज आपला. उचल 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 संदीप, उचलो. आता बघतोय. हा, हे खतरनाक आहे. याचे नीटा तर संदीप, इसकी नीटा मी इसके घे ना. हे देख, इसकी नीटा मिसळ इसके ऐसा. थोडे बाहेर घेतलंय. बघ जरा एकदा येऊन माझ्यापाशी. हल्ले का बघ. बरोबर आहे ना. हलू नको. हे ती हलवते. अरे काय यार, बघ इकडे जरा काच आहे. दाब नको काचल जास्त. दाबतोय कशा त्याच्यावर, जोर कसं देतोय. पकड नुसती. अशा प्रकारे पकडायचं. अशा ती हलवते त्यो माझ्याकडे चालते. हलवालीच बंद कर जरा. काच पकडा राजशेठ. अशा प्रकारे कट मारलेला काचला. राज म्हणत होता की दुकानावरती न्या, दुकानावरती भाडं लयच होतं. तर आपण
आपल्या रिस्कवरती काच कापलेला आहे. तो बोला की काच फुटल्यानंतर ना जिम्मेदारी तुझीच, कारण तो मला बोलत होता की शॉपवर काच नाही. बघू आता कट कसा जातोय. आत घेऊ, भारी होती बघा कशा प्रकारे काच तुटत्या. थोडा तुटलातले काढ काय गेला. खतरनाक अशी काच तोडलेली आहे राजभाऊने आणि त्याला आपण 101 रुपयाचं बक्षीस देणार आहे आता काच तोडल्याबद्दल. आता भावाचं नाव लिहायचं आपल्या बॅनरच्या खाली, राज खवळे म्हणून, कारण त्यानं फुकटमध्ये काम केलंय. समजा 1 रुपया सुद्धा नाही घेतला. आता बघा हे एकदम प्लेन कापलं, हे फक्त तोंड बाहेर आले. आणि जर कोणी नवीन बांधकाम चालू करत असेल, म्हणजे जे आपले व्हिडिओच्या माध्यमातून कोण बघत असेल, तर आपला भाव खिडक्याचं काम करतो, वेल्डिंगचं बी काम करतो. तर तुम्हाला नंबर भेटेल आपल्याला, फक्त कमेंट करा. आणि एकदम चीप दरामध्ये करतो. जे आजूबाजूचे आहेत जास्त पैसे घेतात त्यांच्यापेक्षा चांगल्या दराने करतो आणि काम एकदम खट करतो. सो वही हा काय काय हा तिचं टाक इकडे फेक खाली. हे टेक्निक आहे, निंजा टेक्निक आहे, हे कोणाला बी जमणार नाही. हे बघा आपली चेअर टाक खाली. ओके, तर आता आपण गाईज खाली काच घेऊ. आता मला पुढे जावतो कशी उभी करणार आहे ती. काय अशा प्रकारे काच पुढे असं लागतं बघा. थोडा साईडला आलेला कंटाळा आहे. हे आपलं लोकेशन कडेगाव तडसळ रोड. हा बार आहे, बारच्या साईडला आहे. इथे तुम्ही तुमची हेल्थ खराब करायची आणि इथं चांगली ठेवायची. सो ही आता ह्याच्यामध्ये आपण लाकूड भरणार आहे, कारण ती काच खाली न लागण्यासाठी. कारण मोकळीच अशी ठेवली तर तुडका जाईल. राजमिस्त्री जुगाडू माणूस. बाकीचं कोण असतं दुसरा तर मला असं एवढं करून दिलं नसतं. काय संदीप इचकर तर काहीच आमच्या संदीपला कोणी आता त्याचं वय झालंय, तर कोणाला स्थळ चांगला असेल तर स्थळ संदीपला आपण तुम्ही बघा आणि मला SMS करा, नाहीतर कमेंटमध्ये कोणती मुलगी असेल त्याचा ॲड्रेस सेंड करा. भावाचा तर वय होत आलेला आहे आणि बॉडी बघा, बॉडी एकदम स्टील बॉडी आहे. स्टील बॉडी. संदीप ॲप्स दाव, ॲप्स संदीप ॲप्स दाव. अबे साले.
कुठे असेल गाइस लवकर संदीप शिंदे बॉडी बनवून रहा है कम बैक टू लगेच संदीप शिंदे तर गायज अशा प्रकारे काच लागलेला आहे आणि कमेंटमध्ये सांगा कशी काच भारी दिसते ती. आणि इकडे आपण तर काउंटर ठेवणार आहे पुढं या साईडला आणि इकडे आपलं पूर्ण असं प्रोटीन शॉपचं रॅक लागणार आहे. गायज फायनली काच बसून झालेला आहे. काच कशी बसवली ती कमेंटमध्ये सांगा. ही आपली पहिली शॉपची काच आहे जुनी तीच आपण बसवलेलं आहे आणि आपण ओपन ठेवलं आहे पुढं. तर मित्रांनो काम झालेलं आपलं फिनिश. हे बघा काच लावलेलं आहे पुढं. हे बघा शर्यक अजून भरपूर काम आहे. एवढा आता कचरा भरतोय. आता कचरा भरून झाल्यानंतर ना आता खूप टाईम झाला. आता जिमचा टाईम झालेला आहे. आता कचरा भरून जिममध्ये जायचं आता फ्रेश बिश करून मस्त पाहिजे. सफाई चाललेलं आहे. तर मित्रांनो आजचा आपला ब्लॉग आपण होतंच बंद करू. बाकीचं तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये जावतो अजून काय काय कसं कसं डेकोरेशन करणार आहे. तर माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला आणि बेल आयकॉन प्रेस करायला. तर भेटू अशाच न्यू व्हिडिओमध्ये. सो होईल.